तर सन्माननीय निलेश भाऊ गावडे आणि सन्माननीय रामभाऊ गवारे, सिकंदर भोसले यांच्या मालकीची टीम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. शिवनेरी चॅलेंजर पहिला चेंडू आणि त्यावरती केलं आक्रमण. पहिला चेंडू पाठवलाय महेश नानगुडेच्या बॅटमधून सीमा पार, षटकार साधावा. 6 धावांच्या मदतीने आपण पाहिले तर संघाचं खातं मैदान ते उघडले, टीमचं अकाउंट मैदान ते ओपन केलं गेलंय. अजिंक्य तारा फायटर संघ आपण पाहिलं तर स्कोर कार्ड त्याने धावपल करते आपलं अकाउंट ओपन करताना तो मात्र मैदान ती पाहायला मिळतोय. रॉकी रचावत आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर महेश नानगुडे, एका बाजूला एक्सपिरियन्स तर एका बाजूला यंग टॅलेंट, ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र नक्कीच पाहायला मिळते. आघाडीचे सलामीचे बॅटर बॅटिंगसाठी मैदान ती सज्ज झालेत. षटक क्रमांक पहिलं करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. रियाज शेख आई खेळाडू आपण पाहिलं तर ऑक्शन प्रक्रियेमध्ये महागडं ठरलेलं आहे आणि त्याच्यावरती जबरदस्त मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न महेश नानगुडेचा मैदान ते पाहायला मिळतोय. हा बॅटल, हा पिक्चर चांगला रंगेल. रियाज शेख टू महेश नानगुडे. यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू मात्र चाल सीमा पार, 4 रन, चौकार. जे कोणी जेवायचं राहिलं असेल त्यांना विनंती आहे, पलीकडच्या बाजूला भोजन सुरू आहे, जेवण करून घ्या. हा सामना संपल्यानंतर जेवण बंद होणार आहे, त्यामुळे जे कोणी जेवायचं राहिलं असेल त्यांना विनंती, आपण जेवण करून घ्या. 10 धावा धावपल होत आहे. 2 चेंडू आपण पाहिले तर मैदान ते टाकले गेलेत. एक षटकार एक चौकार देखील आपण पाहतो मैदानावरती आलाय. रियाज शेख वरती जबरदस्त आक्रमण करण्याचा प्रयत्न, छोटा पॅक बडा धमाका महेश नानगुडेकडनं आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आणि तो देखील ड्राईव्ह केलाय कव्हर पॉइंटला आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांची दलिओलंदट. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू जाईल सीमा पार, 4 रन, चौकार, 4 धावा. दोन चौकार एक षटकार देखील आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 14 धावा धावपल होत आहेत. पहिले षटक. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेटला चेंडू सीमा पार. रियाज शेख वरती हल्ला, महेश नानगुडेचा बोलतोय बल्ला, चेंडू मात्र जातोय सीमा पार, षटकार, 6 धावा. 2 चौकार 2 षटकार 4 चेंडूवर त्यालात 20 धावा. महेश नानगुडेची बॅट आता थांबायला तयार नाही. बॅट आता ती बॅट राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीप्रमाणे तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती इथे मैदानावरती वार करू लागलाय आणि जबरदस्त बॅटमधून फटाके तो मात्र फोडू लागलाय. 4 चेंडू आणि 20 धावा. षटकार चौकार चौकार षटकार, जबरदस्त बॅटिंग महेश नानगुडेकडनं आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचे षटक करतोय गोलंदाज रियाज शेख. फुल टॉस चेंडू आणि त्यावरती केलं आक्रमण, चेंडू मात्र चाल सीमा पार, दे घुमा के, षटकार. पाच चेंडूवरती जबरदस्त बॅटिंग करत असताना 26 धावा महेश नानगुडेनं आपण पाहिलं तर नुसतं बनवलं नाहीत, कुठल्यात धोपटल्यात आणि जबरदस्त बॅटिंग तो मैदानावरती करतोय. आक्रमक इरादे त्यानं मैदानावरती स्पष्ट केलेत. पहिल्या षटकावरती प्रचंड मोठं आक्रमण केलंय, प्रचंड मोठा हल्ला केलाय. 26 धावा धावपल होत आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. यावेळीचा चेंडू होता आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र पाठवलाय सीमा पार, महेश नानगुडेच्या बॅटमधून आलाय षटकार आणि पहिल्याच षटकात आल्यात तब्बल 32 धावा
प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार षटकार चौकार ही मोहर उमटताना महेश नानगुडेला आपण पाहिले. मुळशी प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वातील सर्वात महागडे षटक रियाज शेखचं आपण पाहिले. अजिंक्य तारा फायटरच्या सलामीवर महेश नानगुडेने केलेलं आक्रमण, प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार ठोकलेत आणि तब्बल 6 चेंडूवरती 32 धावा त्यानं इथं मैदानात वसूल केल्यात. बत्तीस धावा धावपल होत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर संपलं गेले. अजिंक्य तारा फायटर संघ आपण पाहिलं तर सलामीच्या आघाडीच्या बॅटरनं पहिल्या विकेटसाठी जबरदस्त भागीदार यांनी पार्टनरशिप पहिल्या मॅचमध्ये देखील केली आणि याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर त्याच प्रकारचा धडाका या सलामीरांकडनं मैदान ती पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग मैदान ते आपण पाहतोय. अजिंक्य तारा फायटर संघाचे संघमालक श्री राजाभाऊ हगवणे आपण पाहिलं तर या टीमच्या कामगिरीवरती आणि खेळाडूंच्या खेळावरती प्रचंड खुश असतील, कारण का खेळाडूंनी खेळला खेळ तो मात्र कमालीचा इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. रॉकी रचावत त्यांना आपण पाहतोय. वय वर्ष 50च्या पलीकडे आहेत. क्रिकेटची प्रचंड आवड आहे. क्रिकेट रक्तात आहे, क्रिकेट नसात आहे, क्रिकेट धमनीत आहे आणि क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर अजूनही आघाडीला सलामीला बॅटिंग करतायत आणि प्रतिस्पर्धी सलामीरांच्या सोबतीनं बॅटिंग करताना मैदान ती पाहायला मिळत आहेत. महेश नानगुडे, रॉकी रचावत तर गोलंदाजीच्या मार्कवरती संघनायक कॅप्टन कुल सिकंदर भोसले. अखूट टाप्याचा चेंडू होता. प्रचंड वेग दाखवलाय सिकंदर भोसलेनं. सिकंदरकडे संधी आहे. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्यात, परंतु या षटकात एक चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन करून देण्याची संधी त्याच्याकडे पुन्हा एकदा निर्माण होते, परंतु संधीचं सोनं तो करेल का ते देखील आपण पाहणार आहोत. सुरुवात तर चांगली आहे. कमालीची सुरुवात आपण पाहतोय. एक डॉट बॉल आलाय, एक निर्धाव चेंडू आलाय. वाईट बॉल आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिले तर मैदानात येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोणते आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिले तर बनवले जात आहेत. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू असताना 33 धावा त्या मात्र धावपल कोणते आहेत. सिकंदर भोसले आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होती. या वेळेचा चेंडू होता. पंच आपण पाहिलं तर कळवत आहेत. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू होतोय. गोलंदाजीतील आपण पाहिलं तर प्रचंड तेज आणि तरार गोलंदाजी आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी मैदान टिकले आहे. धावपल कोत आणि स्कोर कार्ड 33 धावा बनवलं गेल्या. स्कोर कार्ड स्थिर आहे. पहिल्या षटकात आक्रमण केलं, परंतु या षटकात एक चांगलं कमबॅक ते देखील आपण पाहतो. मैदान टिकेल आहे. चांगलं पुनरागमन आपण पाहिलं तर सुरू आहे. चांगली वापसी देखील आपण पाहिलं तर मैदान ती सुरू आहे, कारण का गोलंदाजी मैदान ती पाहायला मिळते. सिकंदर शॉर्ट पिच चेंडू पेस केलाय. पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू येतोय, नो बॉल. पंच आता कळवत आहेत एक्स्ट्रा बाउन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पुढील चेंडू आपण पाहिले तर मैदानावरती फ्री हिट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 34 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावर. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना. या वेळचा चेंडू होता. फ्री बॉलला मात्र रॉकी रचावत त्यांना खेळलंय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव येईल आणि पाहता पाहता चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 रन, चौकार, 4 धावा. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 38 धावा धावपल कोती आहे. षटक क्रमांक सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं सिकंदर भोसलेला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कोती. ॲज ए संघनायक, ॲज ए संघमालक म्हणून टीमला तो लीड करताना पाहायला मिळतोय. विशेषतः संघ आपण पाहतोय शिवनेरी चॅलेंजर्स मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र भिरकावलाय. रॉकी रचावत यांच्या बॅटमधून स्क्वेअर लेग सीमा पार. चौकारा पाठोपाठ येतोय खणखणीत षटकार.
यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय मिड विकेट सीमा पार 6 रन षटकार अर्धशतकी भागीदारी 50 धावा. 50 धावा धावपल होत आहेत. चेंडू टाका मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आपण दुसरं षटक आपण पाहिलं तर अजूनही प्रगती पथावरती आहे. षटक अजूनही संपलं नाही आणि जवळपास मला वाटते 6 चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेत. 50 धावा धावपलकोती बनवलं गेल्यात. अर्धशतक पूर्ण झाले. रॉकी रजवत आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतो बॅटर महेश नानगुडे पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करतायत. 50 धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्या जात आहेत. सुंदर पार्टनरशिप आपण पाहतो, सुंदर भागीदारी आपण पाहतो मैदानावरती. धावपलकोती आणि स्कोर कार्ड ती 50 धावा संघाचं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळते. एक चांगली कामगिरी ती मात्र मैदानावरती केली जाते. यावेळीचा चेंडूता सिकंदर भोसलेने कमबॅक केले, पुनरागमन केले. शेवटचं एक डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकोती आणि स्कोर कार्ड ती 50 धावा बिनबाद एकही गडी न बाद धावपलकोती बनवल्या गेल्यात 50 धावा. दुसरं षटक संपलं आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. छोटीशी टीम मिटिंग आपण पाहिलं तर मैदानावरती होताना पाहायला मिळते. महेश जाधव सर, संजय भालेराव सर, अवळे सर हा पॅनल आपल्या स्पर्धेमध्ये काम करताना पाहायला मिळतोय. मुळशी प्रीमियर लीग 2024चं तिसरं पर्व आपण पाहतोय. MPL 2024 आपण पाहतोय. खरं तर सुरुवातीला आपण पाहिलं इंडियन प्रीमियर लीगचं हंगाम सुरू झाला. इंडियन प्रीमियर लीगचं उदाहरण आलं आणि तदनंतर आपण पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीगच्या पावलांवरती पावलं ठेवत आपण पाहिलं तर संपूर्ण भारत देशामध्ये अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा होऊ लागल्या. मग महाराष्ट्र राज्यात आपण MPL पाहिली. महाराष्ट्र प्रीमियर लीग संपन्न झाली. तदनंतर मध्यंतरी आपण पुणे जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग पाहिली PTPLच्या माध्यमातून. त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रीमियर लीगच्या स्पर्धा होऊ लागल्या. प्रत्येक तालुक्या पातळीवरती स्पर्धा होऊ लागल्या. जिल्हा पातळीवरती स्पर्धा होऊ लागल्या. जिल्हा परिषद गटातील निहाय स्पर्धा होऊ लागल्या. पंचायत समिती गणातील निहाय स्पर्धा होऊ लागल्या. गाव पातळीवरती स्पर्धा आपण पाहिल्या. परंतु तालुका पातळीवरती ज्यावेळेस प्रीमियर लीगच्या स्पर्धा होतात ना, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. थर्ड अंपायरकडे मागणी केली. TV अंपायर चेक करतील आणि निर्णय पाठवतील. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसरे अंपायर आपण पाहिले तर चेक करतायत. आणि तालुका पातळीवरती स्पर्धा आपण पाहिलं तर MPL या स्पर्धेची चर्चा आपण करत होतो. मुळशी प्रीमियर लीग आपण पाहिलं तर यावर्षी तिसऱ्या पर्वामध्ये तिसऱ्या हंगामामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी आयोजक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. याही वर्षी आपण पाहिलं तरी क्रिकेटची स्पर्धा ग्रीन ग्रास मैदानावरती टर्फ विकेटवरती संपन्न होताना पाहायला मिळते. गेम चेंजरचं रंगीबेरंगी टी-शर्ट, ट्रॅक पॅन्टचं किट आपण पाहतोय. आकर्षक अशा भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. स्कोर कार्ड स्थिर आहे. धावपलकोती 50 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल पडवळचा चेंडू होता. लॉंगॉनला मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू मात्र जाईल सीमापार. 1 बाउन्स, 4 रन, चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती धावा देखील आपण पाहिले तर बनवलं गेल्यात. संघाचं अर्धशतक पूर्ण होऊन धावपलक आता पुढे जातोय आणि स्कोर कार्ड धावा 54 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. जुने चेंडू टाका. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मला वाटतं आतापर्यंत 7 ते 8 चेंडू गायब झालेत. त्यामुळे
आयोजक कमिटीला आता प्रश्न पडलाय, जुने चेंडू किती वेळा द्यायचे आणि कोणते द्यायचे. कालचे देखील जुन्या चेंडूचा कोटा आता जवळपास संपत चाललाय. धावफलक 54 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. गोलंदाजीच्या मार्कवरती राहुल पडवळ, तर समोर बॅटर आपण पाहतोय महेश नानगुडे, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅक बडा धमाका, परंतु काय जबरदस्त बॅटिंग करतोय महेश नानगुडेचं. शॉट सिलेक्शन कमालीचं ठरलेलं आहे. वन्स अगेन चेंडू हवेत, डीप लॉंगॉनच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक बन गए दर्शक. चेंडू मात्र चाल सीमा पार. षटकार साधावा. साठ धावा धावफलक होते आहे. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. किती धावांपर्यंत मचल मारेल, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर कार्डच्या रेकॉर्डची बरोबरी केली जाईल की तो रेकॉर्ड मोडला जाईल. यावेळीचा चेंडू तापांचं काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावेल. गोलंदाजाचे मला तर वाटतं की जे काही प्लॅनिंग केलं ते जवळपास सक्सेसफुल ठरलं असावं. महेश नानगुडेला नॉन स्ट्राईकवरती आणण्यासाठी त्यानं व्हाईट बॉल टाकला आणि त्यावरती एक सिंगल देखील आली. अतिरिक्त 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 62 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. प्रत्येक जण प्लॅनिंगने उतरला असतो, प्रत्येक जण डावपेच बनवत असतो, व्यूहरचना आखत असतो, योजना बनवत असतो, परंतु त्या आखलेल्या योजना बेभान होऊन जर पूर्ण केल्या तर तो संघ मात्र यशस्वी ठरतो. 62 धावा धावफलक होती. षटक क्रमांक 3. यावेळीचा चेंडू तापांचं कळवतात वाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतो मैदानावरती आलाय. रॉकी रचवतसाठी एक अतिरिक्त अवांतर धावेल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक होते आपण पाहिले तर बनवलं गेल्यात 63 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत्या आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो मात्र मैदानावरती सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय. विकेट किपर संगनायक सिकंदर भोसले चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल येईल. लेग बायच्या रूपाने एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावफलक होती बनवलं जात आहेत. 64 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. राहुल पडवळनं आतापर्यंत 4 चेंडूत खर्च केला 13 धावा. राहुल पडवळ हा एकमेव गोलंदाज आहे आतापर्यंत जो कमी धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या, 32 धावा खर्च केल्या रियाज शेखनं. तदनंतर सिकंदर भोसलेला आपण पाहिलं, त्यानं खर्च केला तब्बल 28 धावा, 18 धावा. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सेल मात्र होऊ शकला नाही. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस. अवघड जल सोपे करा आणि सामने जिंका, परंतु चुका आणि चुका मैदान ते होताना पाहायला मिळत आहेत. एक शॉर्ट रन, आत्ताची एकच धाव. पहिली धाव खेळपट्टीवरतून विकेटवरतून अनिवार्य आहे, परंतु दुसरी धाव जर विकेटवरतून पळून पूर्ण करत असाल तर तिथे पंच शॉर्ट रन घोषित करतायत. त्यामुळे आत्ताची एकच धाव. धावफलक होती 65 धावा. तिसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावफलक होत आणि स्कोर कार्ड ती 65 धावा मात्र बनवल्या गेल्यात. महेश नानगुडेला आपण पाहतोय 10 चेंडू आणि 43 धावा. रॉकी रचवत 8 चेंडू 16 धावा. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय टीप मिड विकेटला सीमा पार. राहुल पडवळवरती चढवला हल्ला. महेश नानगुडेच्या बॅटमधून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार.
71 धावा धावपल होत आहेत. पहिली 3 षटकं संपलीत आणि उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. 71 धावा बनवत असताना मला वाटतं अजिंक्य तारा फायटर संघानं जवळपास 9 ते 10 चेंडू गमावलेले आहेत. त्यामुळे आयोजकांच्या चिंता आता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शेवटची 3 षटकं अजूनही बाकी आहेत. 71 धावा धावपल बनवल्या गेल्यात. उर्वरित 3 षटकं ती मात्र मैदानी टाकली जातील. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू होताना पाहायला मिळते. 71 धावा तर मात्र धावपल कोती बनवलं गेल्या. 71 रन ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक करण्यासाठी गोलंदाजीचा मार्क होती. गोलंदाज रियाज शेखच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सोपवला गेलाय. धावपल कोता आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिले तर बनवलं गेल्यात. 71 धावा धावपल कोत आहेत. महेश नानगुडे 11 चेंडू 49 धावा. तो रॉकी राजावत 8 चेंडू आणि 16 धावा. 71 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रॉकी राजवत आणि महेश नानगुडे. आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये नॉटआउट नाबाद संघाला सामना जिंकून दिला होता आणि याही मॅचमध्ये नाबाद पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप करतायत. यावेळीचा चेंडू होता वेल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच कळवतायत व्हाईट बॉल. टेक्नॉलचा वापर केला ते. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं DRAचा वापर केला. रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर काय निर्णय कळवणार ते देखील आपण पाहणार आहोत. पलीकडे जी लहान मुलं आहेत ना त्यांना विनंती आहे जुने चेंडू जमा करा. पलीकडे जी लहान मुले चेंडू आणण्याचं काम करतायत त्यांना विनंती आहेत जुने चेंडू जमा करा. पाहिजे तर नवीन घेऊन जा पण जुने आणून द्या. पलीकडे जे जुने चेंडू आणतात ना त्यांना विनंती आहे जुने चेंडू आणून द्या. व्हाईट बॉल. टेक्नॉलच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत खराब चेंडू. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जे कोणी जेवायचं राहिलं असेल त्यांना विनंती आहे जेवण सुरू आहे पलीकडे जेवण करून घ्या. हा सामना संपेपर्यंत जेवण राहणार आहे अन्यथा जेवण बंद केलं जाणार आहे. त्यामुळे जे कोणी जेवायचं राहिलेलं आहे त्यांना विनंती आपण भोजन करून घ्या. धावपल होत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेल्यात. 72 धावा धावपल होत आहेत. चौथे षटक सुरू आहेत. रियाज शेख यावेळीचा चेंडू होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. रियाज सेल टिपेल पालतूरमध्ये आणि पहिली विकेट येईल. पहिला फलंदाज बाद करतो रियाज शेख. जरूर महागडा ठरलाय परंतु पहिला धक्का मिळून देतोय आणि आपल्या संघाला पहिली विकेट मिळून देतोय. रॉकी रचावत बाद. थँक्यू. 72 धावा धावपल होत आहेत. पहिली विकेटची पार्टनरशिप आता ब्रेक होताना पाहायला मिळते. खरं तर गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज रियाज शेखचं कौतुक करायला लागेल.
पहिला ब्रेक थ्रू त्यानं आपल्या संघाला मिळून दिलाय आणि पहिली विकेट तो आपल्या संघाला मिळून देतोय. परंतु पहिली विकेट गमावताना अजिंक्य तारा फायटर संघ हा दुसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत तब्बल त्या संघानं पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली, एकही विकेट आली नाही. दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग सुरू केली आणि 3 षटकं झाल्यानंतर चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती पहिली विकेट अजिंक्य तारा फायटर संघ मात्र गमावतोय आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज तो मात्र बॅटिंगसाठी दाखल होतोय. ॲडव्होकेट मिलिंद सनस आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी दाखल होतात. स्ट्राईक एंड होती. यावेळीचा चेंडू ताळवरपणे ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोते धावा बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 73 धावा धावपलकोते आहेत. 73 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 मैदान ती सुरू आहे. अजूनही उर्वरित 2 षटकं ती मात्र बाकी आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 36 चेंडूंचा एक डाव आपण पाहतोय. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष मात्र उभं केलं जाईल. महेश नानगुडे आणि मिलिंद सनस ही जोडी आपण पाहतोय. आघाडीला सलामीला ओव्हरपी चेंडू होता. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव, व्हाईट बॉल, खराब चेंडू. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपलकोती धावा देखील आपण पाहिले तर बनवल्या गेल्यात. 74 धावा त्या मात्र धावपलकोते आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर खेळलाय लॉंग ऑनच्या टोक्यावरतून चेंडू मात्र जाईल सीमा पार. महेश नानगुडेच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. फास्टेस्ट 50 आपण पाहतो महेश नानगुडेकडनं. 12 चेंडू आणि 55 धावा तो मात्र बनवताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहिलं तर पोचला गेलाय. धावपलक पुढे जाईल. स्कोर कार्ड ते आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 81 धावा धावपलक होत आहे. 13 चेंडू आणि 56 धावा. महेश नानगुडे आपण पाहिलं तर मुळशी प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या पर्वात तब्बल दुसऱ्या मॅच मध्ये दुसरा अर्धशतक ठोकताना पाहायला मिळते. जांभेनगरीचे युवा उद्योजक सरपंच अंकुशाबा गायकवाड चषकचे मुख्य आयोजक सन्मान्य खंडूशेठ गायकवाड साहेबांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य विवेकची सपकाळ उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक संपलं जाईल. चौथ्या क्रमांकाचं 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 81 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. अनेक मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक, खेळाडू, संघमालक, बक्षीसदाते, देणगीदार, अतिथी मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा करतो. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सगळ्या क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीनं MPL 2024 तिसऱ्या पर्वामध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक गडी बाद 81 धावा अजिंक्य तारा फायटर संघ. अजिंक्य तारा फायटर संघ आपण पाहिलं तर नावाप्रमाणे अजिंक्य कामगिरी करताना तो मात्र इथे मैदान ती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर चालेल सीमा पार. 4 रन, चौकार, 4 धावा. एक गडी बाद 85 धावा धावपलक होत्या. सिकंदर भोसले गोलंदाजच्या मार्क होती. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक. संघनायक, संघमालक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावपलक होती 85 रन. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय बिग सिक्सर, 6 धावा.
षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला धावपल होती 91 रन 91 धावा 1 गडी बाद. अजिंक्य तारा फायटर संघ. महेश नानगुडे थांबायचे नाव घेत नाही. 15 चेंडू आणि 66 धावा. कमालीची बॅटिंग, जबरदस्त फटके, शॉट सिलेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर. प्रेक्षकांची मनं जिंकतोय. ऑनलाईन युट्यूबवरती महेश नानगुडेचे फॅन्स फॉलोअर्स प्रचंड मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा मात्र ऑनलाईन पाहत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळीचा चेंडूचा टप्पा थोडासा भरकटलाय. पंच काय निर्णय कळवत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. व्हाईट बॉल की नो बॉल, परंतु काय निर्णय कळवला जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. चेंडूचा टप्पा खेळपट्टीवरती आहे की विकेटच्या बाहेर आहे चेक केलं जाईल आणि तदनंतर निर्णय मात्र येईल. नो बॉल पंच मैदान ती कळवत आहेत. पुढील चेंडू मैदानात फ्री हिट बॉल. एक गडी बाद 92 धावा. पुढील चेंडू फ्री हिट. स्लोअर वन चेंडू होता आणि तो देखील मात्र शॉर्ट एम पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल. षटकार. थँक्यू. अजिंक्य तारा फायटर संघ या स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ. रेकॉर्ड बनवतोय 98 रन 98 धावा 1 गडी बाद. फुल टॉस चेंडू होता. उजवेष्टीचा थोडासा बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न सिकंदरचा यशस्वी ठरलाय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू होतोय. चांगलं कमबॅक केले, चांगलं पुनरागमन देखील आपण पाहतोय. 98 धावा धावपल होत आहेत. महेश नानगुडे 18 चेंडू आणि 72 धावा. अजून 8 चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये तो आपलं वैयक्तिक शतक झळकावेल का आणि या स्पर्धेत एक रेकॉर्ड बनवेल का, विक्रम तो करेल का, इतिहासाची नोंद तो करेल का, ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू तो पॉइंटला मात्र खेळलाय, कव्हरला मात्र ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 99 धावा 99 रन 1 गडी बाद. इथे चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. पंच कळवत आहेत पुन्हा एकदा नो बॉल. 100 ओलांडली. 3 अंकी धावसंख्या बनवणारा पहिला संघ ठरतोय अजिंक्य तारा फायटर. धावपल होते आणि स्कोर काढत ती 100 धावा 1 गडी बाद 100 धावा. यावेळीचा चेंडू होता मिलिंद सनसेनच्या बॅट मधून सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यातून टोकलाय. षटकार. साधावा. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला धावपल कोती बनवले जात आहेत. धावा तब्बल बनवल्या गेल्यात 106. 1 गडी बाद 106 धावा तर मात्र धावपल कोती आहेत. रेकॉर्ड ब्रेक कामगिरी आपण पाहिलं तर अजिंक्य तारा फायटर संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय कमालीचे फटके मैदान ते खेळलेत. एका गाड्याच्या मोबदल्यात 106 धावा. रॉकी राजवत बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की कमबॅक करेल, पुनरागमन केलं जाईल, परंतु मिलिंद सनस यांनी देखील आपल्या बॅटचा झंझावत तो मात्र मैदान ते दाखवलाय. 9 षटकार आणि 4 चौकार आपण पाहिलं तर आतापर्यंत महेश नानगुडेच्या बॅटमधून खेळलेत. जबरदस्त फटकेबाजी करतोय. मॅग्निफिशंट स्ट्रोक खेळलेत. 19 चेंडू आणि 73 धावसंख्येवरती तो नाबाद आहे. 1 गडी बाद 106 धावा. तर शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज तनुज पवळे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर तनुजचा अतिशय वेगानं पाहायला मिळतोय. महेश नानगुडेला न समजता विकेट किपर सिकंदरच्या संघनायकाच्या हातात एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर आलाय. कमबॅक केले, पुनरागमन केले, वापसी देखील आपण पाहिलं तर केली जाते. महेश नानगुडेसाठी गोलंदाज तनुज पवळे. यावेळीचा चेंडू फ्लिक केलाय. गॅपमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून येईल तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला धावपल कृत्य बनवले जात आहेत. 108 एक गडी बाद. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर पाठवलाय डीप मिड विकेट सीमा पार. प्रेक्षक गॅलरी मध्ये चेंडू जाईल, षटकार. एकशे 14 धावा धावपल होत आहेत, एक गडी बाद. डेड बॉल आपण पाहिलं तर पंच कळवतात, मृत चेंडू घोषित करतायत. महेश नानगुडे 22 चेंडू आणि 81 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय बिग हिट बिग ब्लास्ट. चेंडू मात्र चाल डीप मिड विकेट सीमा पार. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 120 120 धावा, एक गडी बाद. यावेळीचा चेंडू होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुरू केलाय, फेकी सुरेखा बॅकअप केलाय, एक धाव पण पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 22च्या रूपानं 2 धावा अतिरिक्त अवांतर येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 122 रन, 122 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. शेवटचा चेंडू आणि त्यावरती जबरदस्त तडाखा. महेश नानगुडेचा धूम धडाका. महेश नानगुडे 93, संघाची धावसंख्या 128 आणि विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू 129 धावा.